Now, vernalization. Now, this is the last topic of this unit 3, vernalization and devernalization. So, vernalization is very simple and small things. आता vernalization म्हणजे काय? So first point, vernalization is promoting the flowering with the cold. vernalization ही एक मेथड आहे की जिच्यामुळे फ्लॉवरिंग साठी प्लांटला प्रमोट केलं जातं विथ द कोल्ड ट्रीटमेंट. म्हणजे एखाद्या सीडलिंगला आपण जर कोल्डमध्ये ठेवलं तर ते प्रमोट होतात, म्हणजे लवकर फ्लॉवरिंग त्याला येत असते किंवा जास्त फ्लॉवरिंग येत असते. vernalization is the process whereby flowering is promoted by the cold treatment. म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट दिल्यानंतर, प्लांटला कोल्ड ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला लवकर फ्लावर येतात, मोठे फ्लावर येतात आणि चांगल्या क्वालिटीचे फ्लावर येतात. त्यासाठी ही कोल्ड ट्रीटमेंट असते, तिला व्हर्नलायझेशन असं म्हणतात. ड्राय सीड्स डू नॉट रिस्पॉन्स टू द कोल्ड ट्रीटमेंट. आता मग याच्यामध्ये कोणते ठेवणार? असे सीडलिंग जे असतात ते ठेवले जातात, आणि ड्राय सीड जर ठेवलं तर काही त्याच्यावर जास्त करून इफेक्ट होत नाही. Then, due to the vernalization, vegetative period of the plant is cut short, resulting in the early flowering. म्हणजे त्याचे व्हेजिटेटिव्ह म्हणजे वाढ होण्याचा जो पिरियड असतो ना प्लांटच्या, तो पिरियड त्या ठिकाणी कमी होतो. मीन्स द व्हेजिटेटिव्ह पिरियड ऑफ द प्लांट इज बिकम रिड्यूस्ड अँड स्टार्ट द फ्लॉवरिंग अर्ली. म्हणजे आपल्याला फ्लॉवरिंग लवकर येतात. म्हणजे आपल्याला जर लवकर फ्लॉवरिंग पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कोल्ड स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी त्याला देणं आवश्यक असतं. हा त्याचा बेनिफिट आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज द प्लांट्स. या प्लांटला जर आपण या ठिकाणी कोल्ड ट्रीटमेंट दिली तर त्याच्या अशा प्रकारची त्याची ग्रोथ होते. म्हणजे अशी व्हिगरस ग्रोथ न होता त्याच्या अशा प्रकारची ग्रोथ होईल. विदाउट कोल्ड ट्रीटमेंट द प्लांट आर रिक्वायर द व्हर्नलायझेशन शो डिलेइंग फ्लॉवरिंग अँड रिमेन व्हेजिटेटिव्ह. म्हणजे ह्या प्लांटला फ्लॉवरिंगसुद्धा येत नाही आणि आले तर खूप लेट येतात, आणि हे व्हेजिटेटिव्ह राहतं म्हणजे हिरवगारच राहतं, फक्त त्याला फ्लॉवरिंग येत नाही. परंतु जर याला ट्रीटमेंट दिली तर हे अशा प्रकारचे या ठिकाणी सरळ त्याची एका स्टेममध्ये ग्रोथ होते आणि त्याला फ्लॉवरिंग वगैरे सुद्धा त्या ठिकाणी लवकर येतात व्हेजिटेटिव्ह व्हर्नलायझेशनमुळे. इन मेनी केसेस द प्लांट ग्रो रोस्टेड विथ नो इलॉंगेशन ऑफ द स्टेम. आता या कंडिशनमध्ये पहा, याला जर आपण ट्रीटमेंट नाही दिली, फक्त डायरेक्ट सिरीज लावल्या, डायरेक्ट प्लांटिंग केलं तर हे अशा प्रकारचे वाढेल आणि याला फ्लॉवरिंग येणार नाही, फक्त हिरवगार दिसेल. परंतु याच प्लांटला जर आपण लहान असताना जर ट्रीटमेंट दिली, कोल्ड ट्रीटमेंट, तर ते अशा प्रकारचे वाढेल. म्हणजे हा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे व्हर्नलायझेशन. देन मेकॅनिझम ऑफ व्हर्नलायझेशन. आता ही व्हर्नलायझेशन ही ट्रीटमेंट कशी देतात, मेकॅनिझम काय देतात? फॉर द व्हर्नलायझेशन द सीड्स आर अलाउड टू जर्मिनेट फॉर सम टाइम अँड देन आर गिवन कोल्ड ट्रीटमेंट 0 to 5 डिग्री सेल्सिअस. मीन्स बिफोर सोईंग द सीड्स, पेरण्याच्या आधी सीड्सला पाण्यामध्ये भिजून ठेवायच्या आणि ते अर्धवट भिजून झाले की त्याला 0 to 5 डिग्री सेल्सिअसमध्ये कोल्ड ट्रीटमेंटसाठी 8 तास ते 12 तासापर्यंत त्याला ठेवायचे, फ्रीजरमध्ये ठेवून द्या. द पिरियड ऑफ द कोल्ड ट्रीटमेंट व्हेरीज फ्रॉम फ्यू डेज टू मेनी वीक. मग हे डिपेंड्स करतात, कोणते प्लांट्स आहेत, कोणते सीड्स आहेत, त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते डिपेंड असतं. काहींना 1 तास ठेवा, काहींना 4 तास ठेवा लागतं, काहींना फ्यू डेज ठेवा लागतं, काहींना काही वीकसुद्धा ठेवा लागत असतं. आफ्टर द कोल्ड ट्रीटमेंट सीडलिंग्स आर अलाउड टू ड्राय फॉर सम टाईम अँड देन सोन. मग आता तुम्ही ते फ्रीजरमधून समजा काही सीड्स असतील ते 10-12 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले, मग लगेच त्याला सॉईलमध्ये टाकाल का? नो. त्यांना काही वेळपर्यंत त्यांना नॉर्मल टेम्परेचरमध्ये असू द्या, रूम टेम्परेचरमध्ये 5-6 तास तरी त्यांना रूम टेम्परेचरमध्ये असले, आणि मग त्याच्यानंतर त्याला सीड्स किंवा तुमचे शेतामध्ये लावायचे असतील तर त्या ठिकाणी लावा. व्हर्नलायझेशन पिरियड इज द प्लांट फॉर फ्लॉवरिंग. हे जास्त करून फ्लॉवरिंग प्लांटसाठी त्या ठिकाणी वापरले जातात.
कोल्ड स्टिम्युलेट युजली परसिस्यूड बाय द अपायकल मेरिस्टेम्स, म्हणजे हे अपायकल मेरिस्टेम्सची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी वापरले जातात. आता या ठिकाणी मी फोटो दाखवलेला आहे. नो कोल्ड एक्सपोज, हे जे प्लांट आहे त्याला कोल्डची ट्रीटमेंट दिलेली नाही, फक्त डायरेक्ट बी लावली. हे जे प्लांट आहे आफ्टर 1 to 2 वीक कोल्ड एक्सपोजर, याला फक्त 1 ते 2च वीक फक्त ट्रीटमेंट दिली, याची अशा प्रकारची ग्रोथ झाली. सारख्याच दिवसाचे प्लांट्स आहे, एका दिवशी ही सीड लावलेली, ही पण लावलेली. आणि आफ्टर 3 to 6 वीक कोल्ड एक्सपोजर, पहा त्याचे फ्लावर्स किती मोठा आहे, सुंदर प्रकारचा असा प्रकारचे प्लांट आलेले आहे. मीन्स हा रिझल्ट आहे वर्नलायझेशनमुळे. मग वर्नलायझेशनची ट्रीटमेंट एकदम सिम्पल आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, सीड्स घ्या, त्यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवा. 5-6 तास 8 तास भिजवून झाल्यानंतर त्यांना 0 डिग्री सेल्सिअसमध्ये किंवा 5 डिग्री सेल्सिअसमध्ये कमीत कमी 3 ते 6 वीकपर्यंत फ्रीजमध्ये राहू द्या. डिपेंड्स करतं ते सीड्स कोणत्या टाईपचे आहेत, कोणते प्लांट्स आहेत. आणि ते तिथून काढल्यानंतर 5-6 वीक त्या ठिकाणी ठेवल्यानंतर ते रूम टेम्परेचरमध्ये पसरून ठेवा थोडा वेळ. एकदम ड्राय करू नका, परंतु नॉर्मल ड्राय त्या ठिकाणी होत असते. आणि नंतर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी प्लांटिंगसाठी त्या ठिकाणी वापरा, किंवा शेतामध्ये तुम्हाला वापरा, किंवा गार्डनमध्ये त्या बिया लावा. तर तुम्हाला अशा प्रकारचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. याला ट्रीटमेंट दिली नाही म्हणून हा रिझल्ट आहे, याला ट्रीटमेंट कमी दिली, 1 ते 2च वीक दिली म्हणून हा रिझल्ट आहे, आणि याला ट्रीटमेंट दिली म्हणून 6 वीक ट्रीटमेंट दिली म्हणून हा रिझल्ट आहे. या तिघं सीड्स एकाच दिवशी लावलेल्या आहेत, एकाच वेळेला लावलेल्या आहेत, एकाच मातीमध्ये लावलेल्या आहेत, आणि यांना सारखंच पाणी दिलेलं आहे, सारखंच खतं दिलेलं आहेत, परंतु तरीसुद्धा याचा रिझल्ट जो आहे तो डिफरन्स आहे बिकॉज ऑफ दिस ट्रीटमेंट. सो वर्नलायझेशन दिस द ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्लांट. मग त्याच्यानंतर डिवर्नलायझेशन्स कसं असतं. आता डिवर्नलायझेशन म्हणजे त्याच्या विरुद्ध. याला कोल्ड ट्रीटमेंट दिलं, फक्त त्या सीड्सला आपल्याला वॉर्म ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि ते आपल्या कशा प्रकारचे पाहिजे. द रिव्हर्स ऑफ द वर्नलायझेशन, वर्नलायझेशनच्या सीडला आपण कोल्डमध्ये ठेवलं होतं. बाय हायर द वर्नलायझेशन नाही, वर्जन ऑफ वर्नलायझेशन बाय हाय टेम्परेचर ट्रीटमेंट इज कॉल्ड ॲज डिवर्नलायझेशन. म्हणजे त्या ठिकाणी कोल्ड ट्रीटमेंट देत होतो, या ठिकाणी आपण हाय टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. डिवर्नलायझेशन इज इफेक्ट ऑन ट्रीटिंग द वर्नलायझेशन सीड्स बर्ड्स अँड हाय टेम्परेचर. म्हणजे या ठिकाणी ज्या वर्नलायझेशन ज्या सीड्सला आपण कोल्ड ट्रीटमेंट दिली होती, तेच सीड्सला जर रिव्हर्समध्ये आपल्याला आणायचं असतील परत ओरिजिनल पोझिशनला, तर आपल्याला डिवर्नलायझेशन म्हणजे त्याला परत गरम ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे ते डिवर्नलायझेशन होईल, त्याची रिव्हर्स ट्रीटमेंट फक्त त्या ठिकाणी आहे. देन व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ वर्नलायझेशन. मग त्याचे वैशिष्ट्य काय आहेत. ड्यू टू वर्नलायझेशन्स द व्हेजिटेटिव्ह पिरियड ऑफ द प्लांट इज कट शॉर्ट रिझल्टिंग इन अ अर्ली फ्लॉवरिंग. म्हणजे याला लवकर फ्लॉवरिंग येतात, मीन्स फ्लॉवरिंग विल बी गेट अर्लियर. Vernalization increase the resistance of plant to fungal disease. Means this plant vernalization is protect the plant from the disease like the fungal disease. Fungal disease पासून सुद्धा त्याचे प्रोटेक्शन्स त्या ठिकाणी होत असतं. It increases the cold resistance of the plant. हे प्लांटचे कोल्ड रेजिस्टन्स सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे खूप जास्त थंडी पडली तर त्याच्यापासून सुद्धा त्या ठिकाणी ते त्याच्या प्लांटचे बचाव करत असतात. इन biennial and vernalization induce the early flowering and early fruiting setting. म्हणजे या ठिकाणी फ्लॉवरिंग सुद्धा लवकर येतात आणि फ्रुटिंग सुद्धा लवकर येतात. द फ्लॉवरिंग कॅन बी इंड्युस्ड बाय द ग्राफ्टिंग अँड फीचर इज यूज टू हॉर्टिकल्चर. आणि हे जे फीचर्स असतात हे हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतात. इट ऑल्सो हेल्प इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. आणि दिस इज ऑल्सो यूज फॉर द क्रॉप इम्प्रूव्हमेंट. म्हणजे क्रॉपमध्ये काही सुधारणा आणायची असतील तर त्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. मीन्स वर्नलायझेशन हॅविंग द मोस्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स. देर आर द 6 सिग्निफिकन्स. आता तुम्हाला क्वेश्चन्स याच्यावर जनरली विचारला जाते. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, व्हॉट इज द वर्नलायझेशन अँड डिवर्नलायझेशन. एक्सप्लेन
the mechanism of vernalization and add the note of significance of vernalization. म्हणजे या ठिकाणी पूर्ण टॉपिक या ठिकाणी कव्हर झालेला आहे. तुम्हाला वर्नलायझेशन म्हणजे काय ते सांगायचे आहे, डिवर्नलायझेशन म्हणजे ते सुद्धा सांगायचे आहे, त्याचे मेकॅनिझम काय आहे ते सुद्धा सांगायचे आहे, आणि शेवटी तुम्हाला सिग्निफिकन्स सुद्धा त्या ठिकाणी सांगायचे आहे. म्हणजे एवढे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि हे जे मी या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत हे पॉईंट्स तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला नोट्समध्ये मिळतील. मी जसं एक्सप्लेन केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला नोट्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. तर आज आपण वर्नलायझेशन्समध्ये काय काय पॉईंट्स पाहिलेले आहेत ते परत आपण एकदा शॉर्टमध्ये या ठिकाणी आपण रिवाईज करू. फर्स्ट, वर्नलायझेशन अँड मेकॅनिझम ऑफ वर्नलायझेशन्स. वर्नलायझेशन्स हे काय असतं हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. वर्नलायझेशन्स म्हणजे विदाऊट वर्नलायझेशन्सचं प्लांट असं असेल, म्हणजे बिना वर्नलायझेशनच्या प्लांट, आणि वर्नलायझेशन केल्यानंतर त्याच्या अशा प्रकारची ग्रोथ होईल. हे इंट्रोडक्शन्स आहे. देन मेकॅनिझममध्ये त्यांनी एक सांगितलेलं आहे, सिम्पल एक मेकॅनिझम आहे. फॉर वर्नलायझेशन सीड्स आर अलाउड टू जर्मिनेट फॉर द सम टाईम अँड देन गिव्ह द कोल्ड ट्रीटमेंट. म्हणजे त्या सीड्सला भिजून ठेवा, जर्मिनेशनच्या स्टेजला आले की त्याला 0 to 5 डिग्री सेल्सिअससाठी कमीत कमी 3 ते 6 वीकसाठी तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये रूममध्ये पसरून ठेवा, आणि नंतर त्या ठिकाणी शेतामध्ये किंवा गार्डनमध्ये त्या बिया लावल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे सिग्निफिकन्ससुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ड्यू टू वर्नलायझेशन व्हेजिटेटिव्ह पिरियड ऑफ द प्लांट्स मीन्स अर्ली फ्लॉवरिंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. फंगल डिसीजपासून तुम्हाला संरक्षण त्या ठिकाणी प्लांट्सला मिळणार आहे. रेजिस्टन्स, कोल्ड रेजिस्टन्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. देन वर्नलायझेशन्समुळे फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंगसुद्धा लवकर त्या ठिकाणी होणार आहे. देन फ्लॉवरिंग कॅन बी इंड्यूस द ग्राफ्टिंग अँड फीचर्स ऑफ यूज द हॉर्टिकल्चर. आणि हे हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ शकतात. इट ऑल्सो हेल्प इन द क्रॉप इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा हे वापरले जाऊ शकतात. तर अशा प्रकारचे हे वर्नलायझेशन्स आणि डिवर्नलायझेशन्स आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा प्रकारचे आपल्याला आज या ठिकाणी युनिट 3 हे सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला नोट्स देणार आहे. ते सर्वांनी नोट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला ते नोट्स दाखवायचे आहेत. थँक्यू.